रामकृष्ण हरी. प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन आनंदाचं व्हायला पाहिजे, आपल्या जीवनात भरभराट आली पाहिजे आणि या सुखासाठी समाधानासाठी तो रात्रंदिवस धावत राहतो, खूप कष्ट करतो, तरीही अपयश येतं. मग तो विचार करतो की मी कशात कमी पडलो, मी तर प्रामाणिकपणे काम करतो, तरीही देव मला असं का करतो. मग तो देवाविषयी तक्रार करतो, इतरांविषयी तक्रार करतो, त्याची चिडचिड होते, राग येतो, त्याचा संयम सुटतो, कधी स्वतःला दोषी ठरवतो तर कधी तो इतरांना दोषी ठरवतो. परंतु हे करत असताना त्यांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या नाही. आता विचार केला तर मर्यादा ओळखा असं म्हटलं की आपल्याला वाटतं की आपण मर्यादा कशा ओळखणार, परंतु त्याचा दुसरा अर्थ आहे की आपल्या क्षमता ओळखा. पहा, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाचे छंद वेगळे असतात. मग आपल्याला आपली आवड, छंद, मी किती काम करू शकतो, कोणतं काम करू शकतो, कोणत्या क्षेत्रात गेल्यानंतर मी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो, याचा कधी आपण स्वतःविषयीचा अभ्यास करत नाही. आणि यामुळं काय होतं की आपल्या पदरी नैराश्य येतं. पहा, गरुड आणि सिंह, आपल्याला जर प्रश्न विचारला की गरुड आणि सिंहामध्ये श्रेष्ठ कोण, तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं जरी आलं. आता पहा, मुलांना प्रश्न विचारला जातो की गरुड श्रेष्ठ का सिंह, मुलं म्हणतात की सिंह श्रेष्ठ. तर का, तर तो जंगलचा राजा आहे. परंतु काही मुलं सांगतात की गरुड श्रेष्ठ, तो पक्ष्यांचा राजा आहे. मग काही मुलं म्हणतात दोन्ही श्रेष्ठ. मग खरोखर दोन्ही श्रेष्ठ कसे, तर सिंह जंगलचा राजा आहे, तो जंगलात चांगल्या पद्धतीने शिकार करू शकतो आणि गरुड आकाशात उंच भरारी घेऊ शकतो. जसा सिंहासारखी शिकार गरुड करू शकत नाही, तसं गरुडासारखा सिंह आकाशात उंच उडू शकत नाही. मग हे दोघेही श्रेष्ठ आहेत, दोघांच्याही क्षमता वेगळ्या आहेत. पहा, प्रत्येक प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या ज्याच्या त्याच्या क्षमता आहेत, तशी माणसाची ही क्षमता असते. परंतु माणूस ह्या क्षमता जाणून घेत नाही आणि मग तो विचार करत बसतो की आता काय करायचं, मला काम का होत नाही. परंतु जे काम झेपतंय तेच काम हाती घेतलं तर नक्की त्याची प्रगती होईल, आणि न झेपणारं काम जर हाती घेतलं तर नैराश्य येईल आणि मग आपल्याला तो परिणाम साधत नाही, आणि परिणाम नाही साधला की आपली चिडचिड होते, निराशा येते आणि आपल्यावर प्रचंड ओझं आल्यासारखं वाटतं. मग हे ओझं उतरायचं असेल तर काय करायचं, तर सोपं आहे, आपल्या क्षमता जाणून घ्यायच्या. मग जर आपण क्षमता ओळखल्या आणि आपण एखादं काम हाती घेतलं तर मी हे करू शकतो का, जर आपण करू शकतो तर नक्की ते आपण काम केलं की आपल्याला ते यश मिळेल. आणि जर आपल्या आवाक्याच्या बाहेरचं असेल, काही कामं आवाक्याच्या बाहेर असतात, परंतु आपण पैशासाठी किंवा लोभापायी ते काम करायचा प्रयत्न करतो आणि शेवटी अपयश येतं आणि आपल्याला दुःख पदरात पडतं. मग हे दुःख, ही चिंता, हा ताणतणाव नाहीसा करायचा असेल तर आपली क्षमता ओळखणं गरजेचं आहे. पहा, आपली पातळी 10ची आहे, म्हणजे 10 टप्पे असतात. समजा 10 टप्पे केले, आपली क्षमता 10ची आहे आणि एखादं काम 12 लेवलपर्यंत जाऊन करायचं आणि स्वतःची क्षमता 10ची आहे. मग ते कामात आपण 10 पर्यंत काम 12 टप्प्यापर्यंत सहज जाऊ शकतो. परंतु एखादं काम आहे ते आपल्या आवडीचं नाही, मग जर आपल्या आवडीचं नसेल तर आपण ते 2, 3, 4 टप्प्यापर्यंतही जाऊ शकत नाही, कारण ते आपल्या आवडीचं नाही किंवा आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. मग मला जे येतं त्याच्यात मी प्रगती करू शकतो, आणि मला जे येत नाही किंवा मला ज्याच्यात गंध नाही अशा कामामुळं आपण मागे राहतो आणि आपल्यालाच त्याचा ताण होतो. ज्यावेळेस आपल्याला आपल्या क्षमता कळतात त्यावेळेस माणूस शांत होतो, मी हे करू शकतो, हा आत्मविश्वास येतो
आणि एकदा का आपल्यातला आत्मविश्वास जागा झाला तर नक्की आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. मग आपण नवीन नवीन आव्हानं कधी स्वीकारणार? ज्यावेळेस मला माझ्या क्षमता माहीत असतात आणि या क्षमता माहीत करण्यासाठी आपण स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. मग मर्यादा ओळखणे म्हणजे आपल्या क्षमता जाणून घेणे आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणे. मग ह्या गोष्टी आपल्याला नक्की लक्षात आल्या असतील की आपल्याला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा म्हणजे आपल्यातली क्षमता ओळखणं होय. मर्यादा म्हणजे बंधन नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखणं म्हणजे मला काय येतं आणि काय येत नाही, मी चांगलं काय करू शकतो, मी जे चांगलं काम करू शकतो त्याच्यात माझी क्षमता चांगली आहे आणि जे मला काम करायला आवडत नाही किंवा माझा ज्याचा अभ्यास झालेला नाही त्या क्षेत्रात मी मागे पडेल. म्हणून आपण आपल्यातली क्षमता ओळखा. काही माणसं पाहता, माझा एक मित्र होता आणि त्या मित्राला PSIचा कॉल आला आणि PSIचा कॉल आल्यानंतर कोणालाही आनंदच होईल, परंतु आम्ही एका रूममध्ये होतो आणि त्यांनी सांगितलं की त्या मित्राने सांगितलं की माझं व्यक्तिमत्व या नोकरीसाठी योग्य नाही, मला दुसरं काहीतरी करायचं. आणि कालांतराने ते चांगल्या मोठ्या क्षेत्रात गेले, उच्च पदावर गेले. पहा, आपल्याला आपलं व्यक्तिमत्व किंवा माझ्यातली आवड, माझ्यातली क्षमता ओळखता आली पाहिजे. असे अनेक लोक आहेत की ते स्वतःला जाणतात आणि स्वतःला जाणून घेतलं, मला काय करायचं हे एकदा ठरवलं की ते त्या दिशेने चालतात, ध्येय ठरवतात आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. परंतु त्यासाठी अगोदर गरज आहे की माझ्यातल्या उत्तम गुणांचा विकास करणं, व्यक्तिमत्व विकास करणं. रामकृष्ण हरी.